नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएड सीईटी साठी असणारे अगदी महत्त्वाचे पीवायक्यूज डिस्कस करणार आहोत आणि ही पीवायक्यू सीरीज जर तुम्ही फॉलो केली तर ह्या व्यतिरिक्त तुम्हाला बीएड सीईटी मध्ये कोणतेच वेगळे क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत. कारण जे सर्व क्षेत्रांमधून बीएड सीईटी साठी विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण कव्हर करणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तर आपण सुरुवात करत आहोत. बघा, आता ऑलरेडी आपल्या ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये क्रॅश कोर्स सुरू आहे बीएड सीईटी साठी आणि ह्या क्रॅश कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह क्लासेस असणार आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ असतील, त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50+ मॉक टेस्ट, 2000+ MCQs आणि ह्या कोर्सची फीस जी आहे 2000 असणार आहे. आणि जर तुम्हाला बॅच आपली जॉईन करून घ्यायची असेल तर ह्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि बघा, प्ले स्टोअरला जाऊन आपला ग्लोबल ऑनलाईन ॲप आहे तो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. सचिनचे वर्तमान वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट, त्यांचं एकूण वर्तमान वय 36 वर्ष, 7 वर्षांनी सचिनचं वय किती असणार आहे? म्हणजे सचिन्स प्रेझेंट एज इज ट्विस दॅट ऑफ अमित, द टोटल प्रेझेंट एज इज 36 इयर, हाऊ ओल्ड विल सचिन बी इन 7 इयर्स? असा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, म्हणजे वय वारीवरचा प्रश्न. ठीक आहे, आता हे शॉर्ट्समध्ये कसं सॉल्व्ह करायचं तर आपण इथे लक्ष देऊयात. पहिली गोष्ट म्हणजे सचिन आहे इथे आणि कोण आहे? अमित आहे. ओके, आता ह्यांचं वय पहिलं माहीत पाहिजे. मी तुम्हाला काय सांगितलं, ज्याच्या नावाच्या पुढे चा असेल त्याचं वय एक्स मानायचं. आता कोणाच्या वयापुढे चा दिलेला आहे? अमितच्या वयाच्या पुढे चा, त्यामुळे अमितला मी एक्स घेतलं. ठीक आहे, बघा, सचिनचे वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट, मग एक्सची दुप्पट किती येणार? 2x येणार, राईट. आता त्यांचा एकूण वर्तमान वय किती दिले? 36. एकूण म्हणजे टोटल, ह्या दोघांचा टोटल. ठीक आहे, ह्या दोघांचा एकूण वय किती दिले? 36 दिले. आता 2 आणि किती? 3x बरोबर 36. एक्सला बाहेर काढलं, 36 मल्टिप्लाय मध्ये आहे, डिवाइड मध्ये. ठीक आहे, 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे एक्स किती आलं? 12 आलं. नेक्स्ट आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? 7 वर्षांनी सचिनचं वय. आधी सचिनचं आत्ताचं लेटेस्ट वय काढून घेऊया. बघा, 2 मध्ये एक्सची किंमत 12, किती? 24. आता तुम्हाला सांगितलंय 7 वर्षांनी. चला 7 ॲड करा, 25 26 27 28 29 30 31, म्हणजे किती? 31. ऑप्शन नंबर सी तुमचं काय येणार आहे? करेक्ट वन आन्सर येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. पूर्वा उत्तर दिशेला समोर पाहत होती, उजवीकडे 90 डिग्री वळते, 4 किलोमीटर जाते, नंतर पुन्हा उजवीकडे 90 डिग्री मध्ये वळते आणि 6 किलोमीटर जाते. बट डावीकडे 90 डिग्री वळते आणि 4 किलोमीटर जाते, ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे? म्हणजे पूर्वा इज स्टँडिंग फेसिंग नॉर्थ, शी टर्न्स 90 डिग्री टू द राईट अँड ट्रॅव्हल्स 4 किलोमीटर, then turn 90 degree to the right again and travels 6 kilometer, then turns 90 degree to the left and travels 4 kilometer. She starts at how far is it from the place? असा क्वेश्चन तुम्हाला विचारले. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा त्यासाठी आपल्याला डायरेक्शन माहीत पाहिजेत. डायरेक्शन बघा, इथे काय आहे? ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. करेक्ट आहे. आता काय सांगितलं आपल्याला? पूर्व उत्तर दिशेला समोर. मला सांगा, पूर्व इथे उत्तर दिशेला, ही काय आपली लेफ्ट साईड, ही काय राईट साईड. ओके, काय सांगितले? पूर्व उत्तर दिशेला समोर पाहत होती, ती उजवीकडे. उजवीकडे म्हणजे अशी राईट साईडला गेली, किती? 4 किलोमीटर गेली. देन काय सांगितलंय? पुन्हा उजवीकडे 90 डिग्री मध्ये वळते आणि 6. बघा, 90 डिग्री उजवीकडे. उजवीकडे म्हणजे काय जायचंय? क्लॉकवाईज जायचं. किती? 6 किलोमीटर. मग डावीकडे. डावीकडे डावीकडे म्हणजे कुठे? लेफ्ट साईडला किती वळते? 4 किलोमीटर. ठीक आहे, 4 किलोमीटर. आता काय सांगितलं? हे माझं काय? स्टार्टिंग पॉईंट, हा माझा एंडिंग पॉईंट. काय सांगितले? ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे, म्हणजे इथून ती किती दूर आहे. आता इथे तयार झालंय पायथागोरस. मग आता ह्याची ही बाजू माहीत पाहिजे, ही बाजू माहीत पाहिजे. ही एवढी 4 आहे, ही एवढी 4, म्हणजे ही पण 4 येणार. चला, 4 आणि 4 8, एक बाजू आपल्याला मिळाली. त्यानंतर ही एवढी 6 आहे, सो इथे पण 6 असेल, राईट. सो इथे 6. ओके, 8चा स्क्वेअर 64, 6चा स्क्वेअर 36, टोटल 100. 100 कशाचा स्क्वेअर आहे? 10चा. सो 10 किलोमीटर. ऑप्शन नंबर बी काय येईल आपलं? करेक्ट वन आन्सर येणार आहे. ओके, चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात आपण.
जर 2013 मध्ये प्रजासत्ताक दिन शनिवार आला तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या दिवशी? इफ रिपब्लिक डे fall on a Saturday in 2013, on which day was Children's Day that same year? आता चिल्ड्रन्स डे झालं, टीचर्स डे झालं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांची डेट तुम्हाला स्पेसिफिकली पाठवी. ठीक आहे. आता हे तर सर्वांनाच माहिती आहे, प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जान 2013. काय आहे? सॅटरडे आहे. देन काय सांगितले? बालदिन कधी असं? 14 नोव्हेंबर. ओके, म्हणजे काय? चिल्ड्रन्स डे 14 नोव्हेंबरला असं. त्याच इयरला सांगितले म्हणजे 2013. आता ह्याची शॉर्ट ट्रिक तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. ठीक आहे. म्हणजे काय? इयर सेम आहे, मंथ जानेवारी टू नोव्हेंबर, जान, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. चला, फर्स्ट अँड लास्टला सर्कल करायचं. देन जानेवारीच्या 31 डेजमधून 26 मायनस का? कारण की मला 26 जानेवारीपासून नोव्हेंबरला जायचे, मग मला मागे नाही वळायचे. मग ॲक्च्युली 31 डेज असतात जानमध्ये, बट 26 डेज मला नको आहे, त्याच्या पुढचे म्हणजे 5 डेज. ठीक आहे. म्हणजे 21 मायनस 26 किती येईल? 5. ठीक आहे. 27, 28, 29, 30, 31 5 डेज राहतात. त्यानंतर फेब महिना बघा, लीप आहे की नॉर्मल? नॉर्मल इयर म्हणजे 0 ऑड डेज. मार्चचे ऑड डेज किती येणार? 31 डेज म्हणजे 3. एप्रिल 30चा म्हणून 2. मे 31 म्हणजे 3. जून 30 मीन्स 2. जुलै 31 मीन्स 3. ऑगस्ट 31 मीन्स 3. सप्टेंबर 30 मीन्स 2. ऑक्टोबर 31 मीन्स 3. नोव्हेंबरची ॲज इट इज जी डेट आहे ती लिहून घ्यायची. चला, सगळ्यांची टोटल करूयात. बघा, 5 आणि हे 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि हे 5 किती होतील? 20, 20 आणि हे 14, 30 आणि 34, 34 आणि 3 किती होतील? 34, 35, 36, 37, 37 आणि 3 40, 40, 40ला 7ने डिवाइड केलं, 7 5 35 आणि 5 40. सो 5 डेज काय जाणार पुढे? म्हणजे संडे, मंडे, सॉरी किती? सॅटर्डेपेक्षा काय यायचं? 5 दिवस पुढे. ठीक आहे. शनिवारपासून रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, थर्सडे. ठीक आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे. ऑप्शन नंबर 1 काय येईल आपलं करेक्ट आन्सर. नेक्स्ट, एका गुप्त संकेतामध्ये BDAD चे मूल्य 525 असे लिहिले, MAD कसे लिहिले जाईल? इन अ सिक्रेट कोड द व्हॅल्यू ऑफ DAD इज रिटन ॲज 525. हाऊ विल MAD बी रिटन? कसं येणार आहे? एकदम सिम्पल. काय करायचं? अगोदर अल्फाबेट तुम्हाला माहिती आहे, लिहून घेऊयात आपण. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 बस एवढेच लिहून घेते मी. ठीक आहे. आता मला काय सांगितले? DAD 525. म्हणजे बघा, डीचा नंबर किती आहे? 4. 4 मध्ये 1 ॲड केलं, 5 आलं. ए नंबर किती आहे? 1. 1 मध्ये 1 ॲड केलं, 2. डी कितीचं आहे? 4. 1 ॲड केलं, 5. सेम तसंच आता काय सांगितले? MAD. एम नंबर किती आहे? एमचा नंबर 13. 13 मध्ये 1 ॲड केलं, किती आलं? 14. आणि एचा नंबर ऑलरेडी 2 दिलेला आहे, डीचा ऑलरेडी 5, म्हणजे 1 4 2 5. ऑप्शन नंबर ए काय आलं माझं करेक्ट. ठीक आहे. असं आपल्याला एक्झामला कोणत्या लॉजिक कुठे लागेल हे माहीत पाहिजे. आपण म्हणतो ना की बघा, आपल्याला भरपूर आता आपण सॉल्व्ह करतो, आपल्याला सगळे लॉजिक माहिती आहेत, कोणत्या क्वेश्चनला लागतोय ते सगळ्यांना माहिती आहेत. पण एक्झामला गेले आपल्याला कन्फ्युजन होते, कोणतं लॉजिक कुठे लावायचं हे समजत नाही. पण तीच खरी मजा असते एक्झामची, बरोबर ना? आपण जेवढं करतो तेच आपल्याला लक्षात आणायची. ठीक आहे. ट्रिक असते ती एक. आता आपण बघतो ना बऱ्याच ठिकाणी, आता फॉर एक्झाम्पल आपण एक चाव्यांचा झुंड असतो, त्या चाव्यांच्या बघा आपण एक टाळा असतो लॉक, त्या एवढ्या झुंडमधून आपण एकच चावी असते ती त्या टाळ्याला लागू शकते. बट आपण काय करतो? सगळ्या चाव्या लावून बघतो आणि कोणती चावी लागेल, ठीक आहे, तेव्हा ते ओपन होतो. ओपन तर होतो टाळा, पण टाइम जातो, राईट? तसंच आहे, आम्हाला येतं सगळं, फक्त टाइम जात आहे. पण जर आपल्याला ऑलरेडी माहीत पडलं की नाही ह्या टाळ्याला हीच चावी लागते, तर लगेच ओपन होईल ना, म्हणजे आपला टाइम वाचतो, बरोबर ना? ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्या आपण म्हणतो कोणत्या टाळ्याला कोणती चावी लागेल हे आपल्याला माहीत पाहिजे. तसंच कोणत्या क्वेश्चनला कोणतं लॉजिक लागेल हे आपल्याला त्या एक्झामच्या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. ओके, चला पुढे जाऊयात.
आता इथे एकदम सिंपल 3 4 3 आणि 7. अरे इथे क्वेश्चन मध्ये बघूनच काय समजतंय, हे तर 7 चा क्यूब आहे. मग 6 8 5 9 काय आहे, तर हे 19 चा क्यूब आहे. 90 चा क्यूब आहे. आता की हे 19 चा क्यूब हे कसं काय लगेच लिहिलं आपण, तर मी एक तुम्हाला ट्रिक सांगितली स्क्वेअर रूटची आणि क्यूब रूटची, म्हणजे कसं ओळखायचं की हा कशाचा स्क्वेअर आहे कशाचा क्यूब आहे. तर मी तुम्हाला बॅचमध्ये सांगितलेले, तुम्हाला पण बॅचमध्ये यायचं असेल तर ॲडमिशन करून घ्या. बॅचमध्ये अगदी तुम्हाला इझी वेने सांगितलं जातं. आता पुढे बघूयात. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधावर. प्रश्न काय आहे, ए अँड बी मीन्स काय, ए बी चे वडील, ए स्टार बी म्हणजे ए बी चे भाऊ, तर खालीलपैकी कोणतं बरोबर आहे. बघा आता हे ऑप्शन आहे, डायरेक्टली मी सॉल्व्ह करते. इथे लक्ष द्या तुम्ही. तर आपल्याला आधी नातं म्हणजे साखळी तयार करावी लागेल. म्हणजे के डॉलर टी, डॉलर मीन्स काय आहे, आता डॉलर इथे अरे डॉलर अँड ठीक आहे. आय थिंक इथे डॉलर नसेल स्टार असेल, ठीक आहे स्टार असेल. तर के स्टार टी, के स्टार स्टार म्हणजे ए बी चे भाऊ, तर की टी चे भाऊ दिला आपण, के टी चे काय दिला भाऊ. आता टी ॲट द रेट एम, ॲट द रेट सॉरी अँड एम, अँडचं म्हणजे ए बी चे वडील म्हणजे टी एम चे वडील, टी एम चे काय वडील, एमचं जेंडर तुम्हाला माहित नाही. बघा के एम ची आई आहे, के हे एम ची आई आहे का नाही, ते काय आहेत के एम ची काय आपल्या वडिलांचा भाऊ म्हणजे अंकल आहेत ते काका, त्यामुळे नाही येणार. ठीक आहे. एम टी चे वडील, आता एम या टी चे वडील आहेत का नाही, उलट एम टी चा मुलगा किंवा मुलगी आहे, येणार नाही. ठीक आहे. टी हे के चे मूल आहे. चला टी या के चे, टी या के चे मेन मूल आहे का नाही, तर ते काय आहे टी हे के चं काय भाऊ, येणार नाही. एम हे टी चे भाऊ आहे. चला एम या टी चे भाऊ आहे का नाही, मुलगा आहे, तर ऑप्शन येईल नन ऑफ दिस, म्हणजे काय येईल यांपैकी नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ऑप्शन एक राहिले. ठीक आहे. तो ऑप्शन मी इथे ऍड करते, टायपिंग मिस्टेक मध्ये झालंय. याचं उत्तर येईल नॉन ऑफ दिस, कारण की इथे काय येईल या तर कुठलाच बरोबर येत नाही. इथे काय आहे तर टीचा मुलगा यम आहे आणि बघा यमचा के काय लागणार, आपल्या वडिलांचा भाऊ अंकल म्हणजे काका, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता हे काय आहे, गुड मॉर्निंग सन, सन रायसेस अर्ली अँड गुड अर्ली न्यूज, ह्याच्यासाठी तुम्हाला एक कोड तुम्हाला यूज केलेला आहे. काय सांगितलंय, व्हॉट इज द कोड फॉर गुड, गुडसाठी कोड काय आहे ते बघूयात आपण. इथे फर्स्ट म्हणजे आता इथे गुड कुठे आहे, इथे आहे आणि इथे आहे, दोन्ही ठिकाणी गुड आहे. मग काय येईल, सेम सेम काय येईल, एल ए के. ठीक आहे. गुडला काय येणार, एल ए के आलं ऑप्शन नंबर 1. बट आपण पुढचे पण काढूया. ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिस पण होऊन जाईल. आता काय आहे, इथे सन आहे. ओके. मॉर्निंग इथे कुठेच नाही आहे, सन बघा इथे सन आहे, इथे सन आहे, मग हे दोघांपैकी काय येणार आहे, टी ओ आर. सनला काय येणार, टी ओ आर. नेक्स्ट बघूयात इथे. आता नेक्स्ट अर्ली आहे, इथे अर्ली इथे अर्ली. आता ह्या दोघांमध्ये सेम काय आहे, एस ही एन. ठीक आहे. अर्लीला काय येईल, एस ई एन. आता नेक्स्ट काय आहे, आता हे जे मॉर्निंग आहे, ठीक आहे, आता त्या मॉर्निंगला जे काही राहिलेलं आहे बी ई एन ते देऊन टाका. रायसेसला काय राहिलेलं आहे, एम ए के देऊन टाका. त्यानंतरला आता इथे काय राहिलेलं आहे, न्यूज, न्यूजला काय डी ओ के. ठीक आहे. सगळे कोड आपण काढून टाकले. एक्झामला असंच तुम्हाला करायचं आहे. आपले BEd CET जे काही PYQs आहे ते आपण इथे घेतलेले आहेत. सो सर्वांनी हे जे काही क्वेश्चन्स आहे हे फॉलो करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेच वेगळे क्वेश्चन्स विचारले जाणार नाही. थँक्यू सो मच.